वर्षावर आता शिंदे आणि फडणवीसांची बैठक सुरू आहे। गृह खातं सोडून इतर खाती घ्या असा फडणवीसांचा सूर आहे। आता गृह खातं मिळेल अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे, अन्यथा चुकीचा संदेश जाईल असं शिंदेंचं बैठकीत मत आहे। शिंदे फडणवीस बैठकीतली इनसाइड स्टोरी आहे। अजूनही एकनाथ शिंदे गृह खात्यावरचा आपला क्लेम सोडायला तयार नाही, असा नैसर्गिक न्याय आम्हाला द्या असं देखील ते बोललेले। देवेंद्र फडणवीस शिंदेमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। बघा, महत्त्वाची इनसाइड स्टोरी आहे। पाऊण तास त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। गृह खात्यावरून मात्र घोडं अडलेलंच आहे। मंत्रिमंडळ सदस्यांबाबत देखील खलबत्त झालेली आहे। आता ही बैठक संपलेली आहे, मात्र बैठकीनंतर फडणवीस सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सुमारे पाऊण तास त्यांनी शिंदेंबरोबर चर्चा केली। एकनाथ शिंदे आपला पुढचा निर्णय संध्याकाळी जाहीर करणार होतात। आता शिंदे फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा झाली। फडणवीस सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। आता एकनाथ शिंदे पुढे काय बोलणार हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। वर्षावरील बैठक संपलेली आहे। आता या बैठकीत काय निष्पन्न झालेलं आहे, शिंदे तयार झालेत का उपमुख्यमंत्री पद घ्यायला आणि गृहमंत्री पदावरचा त्यांनी क्लेम सोडलाय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झालेली आहे। बघा, शपथविधीच्या पूर्वसंध्येला वर्षावर काय काय घडामोडी घडतायत। गृह खात्यावरून घोडं अडलेलंच आहे। आता भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार ते बघणं महत्त्वाचं आहे। देवेंद्र फडणवीस आणि शिंदेमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। आता कुठल्या पक्षाला किती खाती मिळणार आणि कोणती खाती मिळणार ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत। अक्षय, पाऊण तासामधल्या चर्चेमध्ये आता गृह खातं आणि कुठल्या पक्षाला कोणती खाती द्यायची यावर चर्चा आपसुकच झाली असणार आहे। काय बैठकीतनं बाहेर पडलेलं आहे माहिती? सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी दाखल झाले होते आणि त्या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झालेली आहे। उद्या होणाऱ्या शपथविधीच्या बाबत ही बैठक होती असं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि इतर मंत्री कोणी या शपथविधीला शपथ घेणार आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। एकंदरीतच गृहमंत्री पद असेल किंवा इतर मंत्रिपदाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याचं वास्तविक माहिती जी आहे ती आता समोर आलेली असून आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते त्यांच्या सागर या निवासस्थानी पुन्हा परतले। अक्षय, सकाळी माध्यमांशी बोलताना शिंदे बोलले होते की मी संध्याकाळी माझा निर्णय जाहीर करीन। आता जवळजवळ 7 वाजत आलेत। निश्चितपणाने खरं तर माध्यमांसमोर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका जी आहे ती ठेवली होती की संध्याकाळी माझी स्पष्ट भूमिका मंत्रिमंडळात सामील होण्याबाबत मी जाहीर करीन। मात्र अद्याप एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा माध्यमांसमोर आलेले नसल्याचं चित्र आतापर्यंत 7 वाजताचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कदाचित पुढच्या अर्धा एक तासात एकनाथ नक्कीच अक्षय, आणि आता पुढे काही वेळातच आता शिंदे काय आपली भूमिका स्पष्ट करतात आणि कुठलं पद घेणार, आपली भूमिका काय असणार ते बघणं खूप महत्त्वाचं। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।